आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचं आरक्षण निश्चित. माढा माळशिरस दक्षिण सोलापूर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित. पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार, पालकमंत्र्यांची ग्वाही. सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचं विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाला. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या 2/318 धावा. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचं आरक्षण काल निश्चित करण्यात आलं. यात अक्कलकोट मोहोळ ओबीसी महिला, बार्शी सांगोला सर्वसाधारण महिला, माढा माळशिरस दक्षिण सोलापूर सर्वसाधारण, मंगळवेढा सर्वसाधारण महिला, उत्तर सोलापूर अनुसूचित जाती महिला, करमाळा ओबीसी सर्वसाधारण तर पंढरपूर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. 11 पैकी 6 ठिकाणी महिला सभापती होणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आलं. सदस्यांचं आरक्षण मात्र येत्या 13 तारखेला होणार आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार आहे. तसेच दिवाळीसाठी बाधित नागरिकांना 2 स्वतंत्र किट देखील मिळणार आहेत. आणि सोलापूर शहरातील बाधितांना मात्र आजपासून मदतीचं वाटप सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. पालकमंत्री गोरे हे काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरसकट पंचनामे होणार नाहीत, मात्र ज्यांचं खरोखर नुकसान झालं आहे तो वंचित राहणार नाही, असं सांगत आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं जे काम केलं त्याचं कौतुक पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21व्या युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयानं पटकावलं. दुसऱ्या क्रमांकाचं सर्वसाधारण विजेतेपद सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाला तर तिसरं पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयानं प्राप्त केलं. सांगोला इथं काल युवा महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अशा प्रकारच्या महोत्सवातून तरुणाईला ऊर्जा मिळते, तसंच कलेच्या बाबतीत दिशाही प्राप्त होते, असं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये 2025च्या नव्या नियमानुसारच आरक्षण लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यासाठी न्यायालयानं आपल्या आदेशात पुन्हा एकदा दुरुस्ती केली आहे. यापूर्वी चक्रानुक्रमे 1996च्या नियमानुसार निवडणुका होतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र आता 2025चे नियम लागू होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागानं 410 कोटींचा निधी महिला बालकल्याण विभागाकडे वर्ग केला आहे. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनाही यावेळेचा हप्ता मिळणार आहे. सोलापूर आयटी पार्कच्या संदर्भातला अहवाल येत्या 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. सोलापूरमध्ये आयटी उद्योगाला वाव आहे, मात्र त्याची सुरुवात शून्यापासून करावी लागणार आहे. अशाच प्रकारे भुवनेश्वरमध्ये 48 लाखांपासून आयटी उद्योग सुरू झाला होता. आज तो 8,000 कोटीपर्यंत गेला आहे. तिथली लोकसंख्याही सोलापूर एवढीच आहे. काही पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. त्याचा 100 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आपण सादर करू, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे हे सध्या मुंबईमध्ये आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकानं काल मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती घेतली. यावेळी अनेक प्रात्यक्षिकं दाखविण्यात आली, जे की सोलापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या भेटीत अधिकाऱ्यांना नाला स्वच्छता, जलनिस्सारण, मान्सूनपूर्व नियोजन याविषयी महत्वपूर्ण तांत्रिक माहिती देण्यात आली, असं आयुक्त डॉ ओंबासे यांनी सांगितलं.
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत तक्रार केली. विकास निधी देताना आमच्यावर अन्याय होतोय, समान निधी वाटप करा, जसा आमदारांना निधी मिळतो तसा खासदारांना पण द्या, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गोरे यांनी अजून मी निधीच वाटप केलेला नाही, त्यामुळे अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगितलं. या शिष्टमंडळात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विषय सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विचाराधीन असून यासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर इथं केबी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या हस्ते दिवाळी किटचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना कार्यकर्ता मेळावा देखील पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मोहोळचे आमदार राजू खरे, महेश साठे, विश्वनाथ भरमशेट्टी, राजू भरमशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानास गती मिळावी यासाठी मोठ्या ग्रामपंचायतींना 10 लाख तर लहान ग्रामपंचायतींना 7 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी 100% कर वसुलीची अट घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. या निर्णयामुळे अभियानाला गती प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्याची मला जाण आहे. त्यामुळे संघटनेकडून ज्या मागण्या पुढे आल्या आहेत त्या शासन स्तरावर स्वीकारणार असून त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहरासाठी साकारण्यात येणारी 892 कोटीची पाणीपुरवठा योजना, देगाव येथील टर्सरी आणि शहरातील ड्रेनेज लाईनसाठीचा मोठा प्रकल्प या तिन्ही महत्वपूर्ण प्रकल्पांचं सादरीकरण काल जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आलं. यासाठी 925 कोटी रुपयांची गरज आहे. या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी रक्कम मोठी असल्याने जागतिक बँकेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासंदर्भातला प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी बँकेकडे पाठवला होता. त्यासाठी अधिकाऱ्यांनी येऊन प्रकल्पाची माहिती घेतली. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेला 72 तासांचा संप स्थगित करण्यात आला आहे. 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी वाटाघाटी करण्याचं निश्चित झाल्यामुळे कृती समितीनं हा निर्णय घेतला आहे. यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. दिवाळीपूर्वी होणाऱ्या सत्र परीक्षांना सुरुवात झाली असून त्या 15 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहेत. त्यानंतर 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी 6:30 ते रात्री 10 पर्यंत राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा हे 2 अंकी नाटक, तर सोमवारी गौरवगाथा संविधानाची हे नाटक सादर होणार आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं हे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर काल अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शेकापनं आज सांगोला बंदची हाक दिली आहे. हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आलं. यात हल्लेखोरांना तातडीनं अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याला कालपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी स्वीकारत पहिल्या दिवशी पहिल्या डावात 90 षटकात 2 बाद 318 धावा केल्या आहेत. शुक्रवारचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल नाबाद 173 तर कर्णधार शुभमन गिल नाबाद 20 धावांवर खेळत आहे.
आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 34.6 दशांश तर किमान 21.4 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचं आरक्षण निश्चित. माढा माळशिरस दक्षिण सोलापूर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित. पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार, पालकमंत्र्यांची ग्वाही. सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचं विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाला. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 318 धावा. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.